मित्रांनो, मी मनोहर बुरके, बायोफॅक्टर कंपनी प्रतिनिधी. आज आपण देशवंडी येथील एक प्रगतशील शेतकरी विष्णू बर्के यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर आज चालू असलेल्या झिमझिम पावसामुळे प्रत्येक शेतकरी जंतू रोगाने त्रस्त असल्या तर त्यांनी आपल्या BSL 4चा वापर त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये केला आहे. तर त्याचे त्यांना कशाप्रकारे रिझल्ट आले ते आज आपल्याला सांगते. नमस्कार दादा. आपलं नाव? मोबाईल नंबर? काय वाटतं एकंदरीत BSL 4 फवारल्यानंतर? चांगला रिझल्ट आहे. कारण आम्ही जेव्हा वापरलं ना, त्यानंतर रिझल्ट समजले आम्हाला. पहिले भरपूर औषधं वापरलं आम्ही. हं. मग असा रिझल्ट नाही आला आम्हाला. जेव्हा हे BSL वापरलं ना, हं. मग तेव्हा तो रोग पूर्ण जळूनच गेला. अच्छा. रोगावरती कंट्रोल आलेला आहे. नवीन कुठं डाग वगैरे दिसतायत नवीन तुम्हाला? नाही दिसते आता. अच्छा, म्हणजे तुम्ही वापरलं, इतर शेतकऱ्यांनी पण वापरलं तुमच्या काही जोडीदारांनी. हो, वापरलं आणि ना. ज्यांनी वापरलं नाही आणि तुम्ही वापरले, अशा दोन्ही प्लॉट मधला डिफरन्स हां, जर आहे ना, बघायचं आहे ठरलं तर ना, आहे किती ना. फरक पडतो? बराच फरक आहे. मोठा जास्त हो. प्रमाणात फरक. हं. कारण आज विजिट केल्यानंतर पण त्याला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला राहील? BSL 4 वापरलं पाहिजे की नाही? नाही ना, 100% वापरलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, BSL 4 वापरल्यानंतर टोमॅटोवरती येणाऱ्या जंतू रोगाला 100% कंट्रोल मिळू शकतो. हे आज याच्यातून सिद्ध होतंय. सर्व शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही एकदा नक्की वापरावं. धन्यवाद.